कारण गेलेलं नुकसान तर भरून येणार नाही आहे, परंतु अशा नराधमांना काय शिक्षा होती आहे याच्यामध्ये न्यायसंस्थेची जी उदात्त भूमिका आहे तीच दिसेल असं मला वाटतं. नसरापूर प्रकरणी आज कोर्टामध्ये निकाल येणार आहेत. निकालाचं वाचन अगदी काही मिनिटांमध्ये सुरू होणार आहे. ताई, काय सांगाल तुम्ही? ज्या पद्धतीने तुम्ही घटनास्थळी पण गेला होता, कुटुंबाच्या संपर्कात होता, आज निकाल येतोय, काय अपेक्षा आहे या निकालात? आज कुटुंबियांच्या दृष्टीने आणि ज्या प्रत्येक ज्यांना मानवी संवेदना आहेत त्या प्रत्येकाच्या दृष्टीने खूप मोठा दिवस आहे. कारण गेलेलं नुकसान तर भरून येणार नाही आहे, परंतु अशा नराधमांना काय शिक्षा होती आहे याच्यामध्ये न्यायसंस्थेची जी उदात्त भूमिका आहे तीच दिसेल असं मला वाटतं. आणि त्यामुळे आमची अपेक्षा आहे की फाशीची शिक्षा होईल, परंतु त्याची कारणमीमांसा काय परिस्थितीमध्ये घडलं आणि त्याचं का कारण आहे हे संपूर्ण निकालपत्राच्या मध्ये अपेक्षित आहे. बऱ्याच वेळेला निकालपत्र तपशीलवार असतात, तर काही वेळेला काही वेळेला मात्र त्याच्यामध्ये काही गोष्टींचे काही त्यांना वाटले मुद्दे जर का आहेत तर त्याच्यामध्ये कोर्ट तसा विचार करू शकतं. पण मला असं वाटतं की जनतेचा पेक्षाही दिलासाबरोबर न्यायसंस्थेची चौकट आणि त्याच्यामधली माणुसकी, मानवी अधिकार हा विचार करता फाशीची शिक्षा दिली जाईल. मी शिक्षेबद्दलच ॲक्च्युली बोलणार होतो. सगळ्या भावना देखील आहे. ज्यावेळेस आरोपीला प्रत्यक्ष विचारण्यात आलं त्यावेळेस त्याने सगळ्या गोष्टी नाकारलेल्या आहेत, अशी घटना घडलेली नाही आहे. मात्र जे काही पुरावे आले आणि कायदेशीर ज्या बाबी तपासल्या गेल्या त्याच्यावर मात्र ही घटना घडलेली आहे आणि संबंधितावर कुठेतरी फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे अशी एक भावना जी आहे ती जन्मत पाहिजे. ते पूर्वीच्या परिस्थिती आणि आताच्या परिस्थितीत एक फार मोठा फरक घडला आहे की गुन्हे जरी होत असतील तरी CCTV फुटेज, फोन रेकॉर्ड्स, त्याचबरोबर DNA रिपोर्ट्स याच्यामधून या गोष्टी सिद्ध होणं, बलात्कार किंवा अत्याचार किंवा खुनाचे पुरावे हे शक्य होतं आहे. आणि त्यामुळे तंत्रज्ञानाच्या आधाराने लवकर शिक्षा होऊ शकते याच्यावरती आणि BNS वरती शिक्कामोर्तब होणार आहे. तुम्ही कुटुंबियांशी बोलला होता, काय भावना होत्या त्यांच्या? तुम्ही त्यांच्या संपर्कात देखील होता आणि एकंदरीतच एक विधिमंडळामध्ये ठोस काहीतरी अपेक्षित आहे या सगळ्या विषयाच्या अनुषंगानं. कायमस्वरूपी हा विषय कुठेतरी मिटला गेला पाहिजे, त्या अनुषंगानं काय पावलं पडतं? कुटुंबाशी मी जे बोलले तेव्हा ते अत्यंत विमनस्क परिस्थितीत होते आणि विशेषतः लोक भेटणारे, सांत्वनाला येणारे जे काही त्यांना प्रश्न विचारत होते आणि त्याच्यामध्ये काही ठोस पुरावा नसताना कुठल्या तरी निष्कर्षापर्यंत जात होते, त्याच्यामुळे ते कुटुंब अतिशय दुःखी होतं. त्याचबरोबर वेगवेगळे सामाजिक जे प्रश्न असतात आणि विशेषतः सोशल मीडियातून विचारले जाणारे प्रश्न आणि कॉमेंट्स त्याच्यामुळे ते त्रस्त झालेले होते. काही लोक मुलीचा फोटो मिळाला नाही तरी तिचं रेखाचित्र वापरून किंवा तिचं नाव वापरून सोशल मीडियावर टाकतात. त्याच्यामुळे पण त्यांना अतिशय आईला वाईट वाटत होतं, वडिलांनाही वाईट वाटत होतं. परंतु ज्या धीराच्या परिस्थितीमध्ये पुढे जाऊन त्यांनी साक्षी दिल्या, विशेषतः छोट्या मुलांच्या साक्षी झाल्या. ॲडव्होकेट अजय मिसर यांची माझं जवळजवळ 20 वर्षाचा परिचय आहे आणि अनेक खटल्यांमध्ये त्यांनी कन्व्हिक्शन्स त्यांच्या मिळालेली आहेत. कारण एखादे सरकारी वकील जेव्हा प्रामाणिकपणाने अभ्यास करून व्यवस्थित बाजू मांडतात त्यावेळेला ती ऐकली जाते, असं आम्हाला याच्यापूर्वी पण अनेक केसेसमध्ये निकाल आला आहे की ज्याच्यामध्ये फाशीची शिक्षा सुनावली गेलेली आहे. प्रश्न हा येतो की फाशीची शिक्षा दिल्यानंतर उच्च न्यायालयात जायचा आरोपीचा अधिकार असतो, सर्वोच्च न्यायालयात जायचा अधिकार असतो आणि तो स्वतः जरी गेला नाही तरी त्याच्या वतीने जाणारे काही उत्साही आत्मे राज्यामध्ये असतात, देशामध्ये असतात आणि ते प्रत्येक आरोपीचा मानवी अधिकार म्हणून, जसं कसाबच्या वेळेला काही लोक स्वतःहून ती केस घ्यायला हजर झाले होते, अशा काही गोष्टींच्यामुळे बरीचशी दिरंगाई होते आणि प्रत्यक्षामध्ये त्या फाशीच्या शिक्षेला खूप विलंब होतो. ही त्याच्यातली व्यथा आहे. आणि म्हणून मी पूर्वी पण मागणी केली होती की उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा त्यांच्यावर खूप लोड आहे याची मला माहिती आहे, पण तरीसुद्धा त्या कामाच्या दबावातून सुद्धा अशामध्ये जे गुन्हेगार कारण नसताना बाहेर राहतात आणि मग जामिनास पात्र होतात, अशा वेळेला फाशीची शिक्षा झाली असेल तर त्याची पुढची कायदेशीर पूर्तता करून त्यातलं काय तपासणी कायदेशीर करायची ते बघून त्याच्यावर जर का तो कालावधी कमी झाला तर मला असं वाटतं न्यायाला अर्थ राहील. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामन अरविंद वर्गेसह निलेश बुधावले, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.